तर स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपला ब्लॉग जो होणार आहे फॅमिली ब्लॉग होणार आहे. आम्ही चाललो आहे पिंपरी ते पार्टीला. तर भावांनो फायनली आम्ही निघालो आमच्या गावामधून. समोर तुम्हाला भेटतोच. तर हे आपल्या मोठ्या भावाची फॅमिली आणि हे लहान भावाची फॅमिली. तर आपण निघूच राहिलो आता. तोपर्यंत तुम्ही गाणं ऐका. क्या देखते हो मग आलो बडण्यात पेट्रोल टाकाली. म्या म्हटलं पुरं पेट्रोल पंप आपल्या नावावर करून टाका आणि आपली गाडी फुल करून टाका. देऊन दिले. तिथून निघालो आपल्या फॅमिली पाशी आलो. म्हटलं सगळेजण पाहून घ्या कोणी सुटलं. मग मंदन मुले मग अंशू भाई आणि मी आणि माईवाली वाईफ आम्ही निघालो रस्त्यानं. बकऱ्या दिवसाशिवाय कोणचं गाव अपूर्ण आहे म्हणते. हे वय गोविंदपूर. इथं म्हटलं मी लहानपणी खेळत जाऊ. बायकोले बयास म्हटलं मजा घेतली. इथं खेळत जाऊ म्हटलं मी लहानपणी. पण लागन तर मी इकडे आलोय नाही, भटकलोय नाही. नंतर काय रस्त्याने गेलो. म्या म्हटलं चला आता लय झाला बळच बरे. पण आपला आता गाणं ऐकून ते येईल एखादा अजून. मग काय 2 दिवस सफर करून आला भाई. आखरी आपल्यावाल्या रोट्या वगैरे पाहू शकता तुम्ही. किती मस्त. वा 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 मस्त. अंदर गाड्या टाकल्या. पहिले मंदिर दिसलं बढिया. आणि मग काय गाड्या लावून घेतल्या बढिया. सगळे उतरले. आमचे मोठे भाऊ उतरले, वहिनी उतरल्या. सगळे फॅमिली एकामेकाला पाहून मस्त खुश. भावांनो फायनली आम्ही आताच पोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही मस्त गार्डन वगैरे. तिले पाहून घ्या जरा. आल्यावर तुला मिस्टी लाड करा म्हटलं. मिस्टी डायरेक्ट आम्हाला ओळखणं सोडून दिलं होतं. हट म्हणे आम्ही ओळखत नाही म्हणे तुम्हाला. पुणे म्हटलं बापरे मामाचं गाव आल्यावर डायरेक्ट. मग काय बाई जांबो इकून तिकून म्या म्हटलं चला एक जाम म्हटलं आपल्यावाल्या बायकोली देऊन द्या. मस्त लाडानं गेलो. मग तिला म्हटलं घे म्हटलं खाय म्हटलं. बापरे ह्या मग जांबा खाऊ राहिले मस्त इकडे. आणि नंतर मग रोडग्यापाशी गेलो. इकडे रोडग्याची तयारी चालू होती. थोडेसे बायालेस मेहनत करूया. त्या 5-7 दिवस झाले म्हणे इथंच बसल्या म्हणे आम्ही. नंतर विक्री पाहून घ्या मस्त बढिया. हा नंतर काय मग हे जांबू पडवली. काय जांबू पडवली का मजा करू तुम्ही. मी खवरलं मस्त आहे ते जवळ येऊ ना मजा आहे. मग काय केळ्याच्या बाग वगैरे पाहिले आम्ही. मस्त इकडे तिकडे फिरलो जरा मजा घेतली. पोषा तुम्ही किती मस्त नजारा आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड व्ह्यू. आणि मला तर खूप मजा येत आहे. आणि तुम्हाला पण येईलच. समोर पहा अजून. मग शिवरासंग थोडासा बसलो मस्त गार्डनमध्ये. मी म्हटलं झोके की आपण काही घेतले नाही लहानपणापासून. आता घेऊन घ्या. मग बायकोली म्हटलं तू ये म्हटलं आपण झोके घेऊ म्हटलं. झोके घेतले मस्त. आम्ही एन्जॉयमेंट केला थोडा. नंतर मग म्हटलं अंशुल राग आहे तर अंशू एकटाच उमरला होता. म्हटलं चल रे भाई त्या सांग मी येतो ना म्हटलं. विषय आहे का त्या काय ना म्हटलं त्या मागं अजून काय पाहिजे तुले. नंतर गेलो रोडग्यापाशी. बाहेर चालू होते. म्हटलं लवकर करा वाचले मस्ती उरला म्हटलं वांग्याच्या भाजीचा. रोम भाईयो सिस्टम मग निघालो आम्ही दुसऱ्या वावराच्या इकडे म्हणे आमचं वावर 40 एकर वावर आहे म्हणे. आम्हाला माहीत झालं जसं आम्ही पटापट गाड्या काढल्या तिघा भावानं. मॅडम चला फटकन नावर करा आमच्यावाल्या. वहिनी हसू राहिले होते. म्हटलं खरंच आहे ना मजा थोडी पुरवलो आम्ही. मजा आम्ही जिंदगीत कधी केली नाही. पण वय चाललं मजा घेत जाऊ द्या म्हटलं. समोर गेलो मस्त. पाहून घ्या तुम्ही दिसू राहिलं तुम्हाला हिरवगार वातावरण. आणि इकडे एकदम वाळवंट. चालायला थकलो आता जरासा व्हिडिओ काढा. एखादं गाणं फान लावून द्यावं म्हटलं. भावांनो आमचा वाला फोटोशूट झालेला आहे. आणि आम्ही चाललो आता रोडगे खाली. फुलं गिलं तोडून झालेले आहे आमचे. फुले वगैरे आमचंच खेत आहे. बंटी मामाच्या वावरातले फुलं गिलं तोडले आम्ही. गोलमाल है भाई सब गोलमाल है. अभी मजा आएगा ना भिड़ो. चल मग मोठ्या फेकत गोष्टी माष्टी करता आपण निघालो बाई. धीरे धीरे मस्त एकदम रोमॅन्टिक गुड्स. वहिनीले म्हटलं वहिनी एखादं फुल आपल्या भावाला देऊन द्या म्हटलं. रोमॅन्टिक सीन करून टाकू म्हटलं. ठीक आहे ना म्हणे. रोमॅन्टिक सीन झाल्याबरोबर वहिनीनं आपल्या भावाच्या चेहऱ्यावर स्माईल आणली. आणि काय स्माईल आणि काय ती स्टाईल. क्या बात आहे. चलन दो चक्रा मारता म्या म्हटलं हे पाहून घ्या मग झेंडूचे फुलं. वाह वाह क्या बढिया सीन आहे. एकदम दिलवाला सीन वाटला मला एकदम बढिया. त्याचे लोक पण पाहून एकदम खुश झाले एकदम मन. तर आता आपला बागीचा आहे. आणि आम्ही इथं थोडंसं फिरावं म्हटलं. तर पाहू शकता तुम्ही वाटतं व्ह्यू. संतराचा बगीचा तर आहे पण संतर नाही आहे म्हणून आम्ही थोडे नाराज झालो. एवढं काही घुमल्यानंतर मग आम्ही केला जेवाचा कार्यक्रम चालू. जेवण एवढं रंगारंगीचं होतं का तुम्ही पाहू शकता. रोडगा, वरण, कढी, मस्त आपला हिरवा भाजीपाला, गांजर, मुळा. काय म्हटलं करा हो चालू आता.
मग काय बा सगळे जवळ मस्त एकसारखेच बसले असे पद्धतशीर आणि सगळे पद्धतशीर स्वादिष्ट असं जेवण झालं होतं एक नंबर. मनापासून धन्यवाद ज्यांनी बनवलं. आणि नंतर मग बायाच्या पंक्ता बसल्या आमच्या वहिन्या वगैरे सासवा सुना सगळ्या बसल्या एकसारखेच मस्त आनंदाने जेवत होते. असा आनंद घेतला आम्ही मग. आणि आज आपल्या भावाची होती रिंग सेरेमनी म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रम चांगल्याने पार पडला. सगळेजण इकडे फिरत होते. नंतर आम्हाला दोघांनी खुर्चीवर बसवलं ना आमचा पण मानधन केला. नवीन जोडपा आहे म्हणजे तुमच्यावर तर तुम्हाला मानधन द्यावंच लागते म्हणजे. म्हटलं ठीक आहे धन्यवाद खूप खूप मनापासून तुमचा आभार मानतो. असेच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा आणि सगळ्यांसोबत आम्ही जुळून राहतो आणि तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. सगळा कार्यक्रम आटपला होता. आता आम्हाला निघायचं होतं घरच्या दिशेने म्हणून सगळ्याच्या भेटा गिटा घेतल्या. सगळ्या थंडी पाण्याचं पहिले बांधून करून घेतलं आणि आम्ही निघालो घरच्या दिशेने. इथून गाडीवर बसत नाही तर आलो भाई आपला पिपी जर असतं. सनसेट बनला खास होता म्हणून म्हटलं सनसेटचा व्हिडिओ काढून घे एक. आणि मग आलो भाई घरी. आता तुम्ही घरचं वातावरण पाहून घ्या काय. फायनली आम्ही घरी आलो पाहू शकतो तुम्ही. आणि आजचा ब्लॉग आपला झाला आहे कम्प्लीट. फर्स्ट ब्लॉग होता. जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं नवीन चॅनल आहे. ठीक आहे.